हॅलो गाईज, हाय. कसे आहात तुम्ही? कशी आहात तुम्ही? आताच आली क्लासवरून. थोडा उशीर झाला. आज भाजी वगैरे आणली. भाजी लागते ना आपल्याला दुसऱ्या दिवशी आणायला नवऱ्यासाठी. आपण पण खातो. मी असंच बोलते. तर मग काय, कसाच गेला आजचा दिवस तुमचा? माझा ठीक. एन्झायटी होती थोडीफार. एन्झायटी तर होतच राहते. असं बिना एन्झायटीचं असं होतच नाही की एकही दिवस गेला असेल माझा. आणि मी प्रे करते की युनिवर्सने माझं ऐकायला पाहिजे. बिना एन्झायटीचा माझा कधीतरी दिवस जाऊ द्या. माझी एन्झायटी संपू द्या. प्लीज युनिवर्स ऐका. आणि बाकी आता मी तुम्हाला झाडाच्याबद्दल विचारत होते की झाड कसलं आहे ते मला सांगितलं नाही तुम्ही. ते झाड कसलं मला कळतच नाही. त्याला काहीतरी बोलतात, फिसॅलस काहीतरी बोलतात, मला आठवत नाही. फिसॅलस असं काहीतरी मी वाचलं आहे. त्याच्या आतमध्ये असं टोमॅटोसारखं काय ते येतं. काय टमाटर आहे का चेरी आहे का काय येतं काय माहिती नाही मला. तर आत्ता आली आहे. आता जाते जरा जेवण बनवते. कांद्याची पात आणलेली आहे भाजीसाठी. कांद्याच्या पातीची भाजी बनवणार उद्या. मस्त. मी कशी बनवते माहिती आहे? म्हणजे कांद्याच्या पातीला कापते आणि त्याचे कांदे पण साईडला काढते. आणि नॉर्मल एक कांदा कापते आणि मग कांद्याची पातीमध्ये कांद्याला फ्राय करते, मिरची फ्राय करते आणि मग त्याच्यामध्ये चण्याची डाळ ना त्याला भिजत टाकते 1 तास का होईना. आता मी टाकली रात्रीची भिजत. उद्या सकाळपर्यंत चांगली भिजेल ती. तर मग 1 तास तरी भिजत टाकायची चण्याची डाळ. आणि मग चण्याची डाळ टाकायची. म्हणजे फर्स्ट ऑनियन टाकला, त्याला फ्राय केलं. त्याच्यानंतर मग मिरची टाकली. त्याच्यानंतर मग काय मी बोलली, मिरची टाकल्यानंतर काय बोलली, चण्याचं डाळ टाकलं. आणि मग काय कांद्याची पात टाकायची आणि मीठ टाकायचं. मस्तपैकी त्याला असं हलवून घ्यायचं. कढईमध्ये किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही बनवता त्याच्यामध्ये मस्तपैकी थोडंसं हलवायचं त्याला. आणि बघायचं पहिलं पाणी सुटत नसेल तर थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं. चण्याची डाळ शिजायला ऑब्वियसली तुम्हाला पाणी टाकायला लागेल थोडंसं पाणी टाकायचं. आणि बघायचं 10 मिनिटांनी किंवा 5 मिनिटांनी. चिटकत तर नाही ना खाली. चिटकत असेल तर थोडंसं जास्त पाणी टाका, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि मस्त ती भाजी एवढी छान लागते ना, चण्याची डाळ आणि ह्याची कांद्याची पातीची भाजी. अँड इट इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. लिफी व्हेजिटेबल खात जावा. थंडीच्या सीझनमध्ये लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले पण भेटतात